हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. बघू शकता आत्ताशी मी झोपत उठलोय मस्तपैकी आणि मम्मी इकडे ते बघा, मम्मी तिकडं. आणि आजचा सीन असा झालाय, आज सकाळ सकाळी आता एक काम लावलंय पप्पानी की आज काय करतात आप्पा. हे बघा आप्पा पण आलेत मला झोपत उठवायला. जस्ट उठलोय आणि आता उठून आम्हाला जायचंय ट्रॅक्टर घेऊन. ट्रॅक्टरवरती आपण जाणार आहे. काय करणार आहे मम्मी? ओके, सो आता बाया आहेत रानात, त्या कणस करतात बाजरीची. सो ती कणस घेऊन आम्हाला यायचंय. पण आता सध्या ट्रॅक्टरला काकर जोडलेला आहे. सो आप्पा आता मदत करतील. तुम्ही काय जोडणार आहे? डम्पिंग. आता आपण मी जाणार आहे आणि आम्ही जोडणार आहे डम्पिंग. आणि मग ट्रॉली घेऊन आपल्याला जायचंय रानात. चलो, छोटीशी फार्म टूर होईल आणि तिकडून आलं की आपण बाजरीची कणस घेऊन परत घरी येणार आहे. अशा 2-3 खेपा होतील. आणि ती झालं की मला पप्पा विकायला जायचंय चंदननगरला तुषार सोबत. तिकडून आलं की मग डायरेक्ट हिंजवडीला. आता बघू कसं होतंय, दाखवतो तुम्हाला सगळं. चलो जोडूयात आपण. हा, आता बघू शकता तो गुड्या आलता, गुड्या मागे लागलाय. आमच्या गुड्याला घ्यायचंय का शेताला? घ्या ना ट्रॅक्टर मध्ये. आता आप्पाकडून घेतो डम्पिंग जोडून. डम्पिंग जोडून घेतलं की मग गुड्याला मम्मीला पण न्यायचंय. तो शिवम पण येणार आहे आणि गुड्या पण येणार आहे. सगळेजण येणार आहेत. ते बघा तिकडे ट्रॅक्टर आहे. मी आता ट्रॅक्टर बाहेर काढतो मस्तपैकी आणि डम्पिंग आपली तिकडे आहे त्या साईडला. तिकडची ती डम्पिंग आपल्याला इकडे बाहेर घ्यायची आणि बाहेर घेतली की मग काका आपण इकडे सोडू कुठेतरी. बघू, लेट सी. आता मी आपलं मोबाईल देतो मम्मीकडे. आजचा व्लॉग शूट एक्सटर्नली मम्मी करेल. ॲज अ कॅमेरामॅन म्हणून मम्मी काम करेल. चलो मम्मी, मी जोडतो, तू आता मस्तपैकी कॅमेरा पकड इकडे. ट्रॅक्टर काढतोय. मला आता आधी पुसून घ्यायला लागेल त्याला. म्हणजे मी तसंच घेणार होतो, पण मम्मी म्हणली कपडे मला धुवायचे आहेत म्हणून मळवायचे नाही. म्हणून माझी काळजी नाही तिला, माझ्या कपड्यांची काळजी आहे. म्हणून मला आता पुसायला लावलंय का तर तुझे कपडे खराब होतील आणि मला धुवायला ताप होईल. बस ना, का पुढचं पण पुसायचं? चलो आता मी करतो चालू. मम्मीला पण येतो आमच्या ट्रॅक्टर तसा. चलो निघूयात आपण आता. काकर आधी आपण डिअटॅच करूयात आणि मग नंतर आपण जोडूयात डम्पिंग. तो आता मी न्यूटन करतो, ट्रॅक्टर चालू करतो. हाऊ टू ड्राईव्ह ट्रॅक्टर एक व्हिडिओ पण बनवतो. हे जा बाजूला सारखा बाळांनो. चलो ओके, तो अशा पद्धतीने चालू झालेला आहे आपलं ट्रॅक्टर. आता आपल्याला खरं माईकचा यूज करेल, बिकॉज ट्रॅक्टरचा पण आवाज आहे आणि माझा पण आवाज आहे. बघूयात आपण किती माईक काम करतोय ते. लेट्स सी. चला पप्पा बस का. ओके, तो आता झालेलं आहे. तर आप्पा या ठिकाणी हे करतील, काकर आपल्याला सोडू लागतील. जमते का? थांबा खाली वर करतो. हा, थोडं लूज करा. हा ट्रॅक्टरच्या कामं अशी आहे का, त्याला जोडायचं म्हणलं तर 2 जण लागतात, तसं एकाला जमत नाही. काय करू? कुठून जाऊ म्हणला? ओके, सो फायनली बघू शकता ते निघालेलं आहे. एक ह्याला काय म्हणतो आपण, टापणी. आणि माझ्याकडे पिन दिली आहे. ते पिनाचं काय कळत नाही. हा झाली, खूप ताकद लावायला लागली तेव्हा ही पिन झाली. बघा ही अशी पिन आहे आता म्हणतात, कॉटर पिन म्हणतात त्याला. ही एक साईड अशी करून हे एका साईडने प्रेस करायचं असतं. त्याच्यामुळे नट असतो तो व्यवस्थित फिट करून घेतो. होतं ना आपण टाकवली. ओके, सो फायनली आता आपला जोडून झालेला आहे काकर. आता आपण जाणार आहे तिकडे डम्पिंगकडे. चलो आता कॅमेरामॅन आपला कुणालच येते. आता कुणालकडे कॅमेरा दिलाय आणि आपण निघूया डायरेक्टली आता डम्पिंग जोडायला. चलो, ते बघा तिकडे जे दिसते ना ते डम्पिंग आपल्याला मागं जोडायचंय. आपल्या ट्रॅक्टरचं स्पेशल डम्पिंग येते, म्हणजे छोटे ट्रॅक्टरचं छोटे डम्पिंग म्हणू शकतो आपण. हे बघा इकडे जर बघितलं तुम्ही
तर हे डम्पिंग आहे आणि इकडे आता मी येतोय ट्रॅक्टर घेऊन. तो बघू शकता आता हे आणलेलं आहे जोडायला आपण. आता हे जर जोडून झालं की मग आपण याच्याने डम्पिंग उचलणार वरती आणि मग ते डम्पिंगचं ते जे होल दिसतंय तुम्हाला ते होल आणि ह्याच्यामध्ये ते होल दुसरं तो याच्यामध्ये मग ते आपण एकत्र करणार आणि मग जोडून घेणार डम्पिंग. हे जे आहे ते हायड्रॉलिक्सने आपण वेट उचलणार आहे. म्हणजे जे आपलं अवजार असतं ते खाली वर करण्यासाठी त्या ठिकाणी याचा यूज होतो. आता बघा आपण पिना लावतात, ह्या पिना ज्या असतात त्या कॉटन पिनाने काय होतं की फिट राहतात, पुढे निघायची जी शक्यता आहे ती या ठिकाणी कमी असते. चलो आता मी घेतो रिवर्स. ती कारण आहे सोबत. ते बघा एकाच झटक्यात आपण बसवलेलं आहे, एवढा ताण न घेता जस्ट एका थिंग मध्ये. आणि माझं पण एक स्किल आहे बघा, ट्रॅक्टर पुढे न वळवता डायरेक्टली एका लाईन मध्ये त्याच्यासोबत आणलेला आहे, जो एक्सपिरियन्स लागतो याला. आता मला पण आय एम 3 to 4 year एक्सपिरियन्स, नाही 3 वर्ष असेल, 3 पण नाही 2.5 to 3 years एक्सपिरियन्स आहे ट्रॅक्टर ड्रायव्हिंगचा. त्याच्यामुळे एक अंदाज येतो कुठून आपण कसं मागं घेणार आहे ते. सो आता निघूयात आपण ऑन द वे टू फार्म. चलो ए बाजूला सरका. खूप मेहनत लागते या ट्रॅक्टरच्या याला पण हे करायला. ओके तो आता पुढे जाऊयात आपण. हा आपल्या ट्रॅक्टरचा डॅशबोर्ड, या डॅशबोर्डवरती आता आपण पुढे जाऊयात शेताला ऑन द वे टू फार्म. चलो ओके चलो ऑन द वे टू फार्म. या ठिकाणी आपण निघणार आहे. आता ट्रेन बसतोय का मला पण माहित नाही. ओके तो आता ट्रेन या ठिकाणी ये, ट्रेन बसन का? बघा एकदम शॉर्ट ह्याच्यामध्ये आम्ही जो आहे तो ट्रॅक्टर या ठिकाणी टर्न केलेला आहे. आणि कुणालने आता वेगवेगळ्या अँगलमध्ये जे आहेत ते व्हिडिओ या ठिकाणी हे केलेले आहेत शूट, तो नक्कीच आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल. चालू बस सोडकी चालू झालेलं आहे. आता मग मी फर्स्ट गेअर टाकून पुढे घेईल. टाक पहिलं गेअर आपला. चालू आता पुढे घेणार आहे आम्ही ट्रॅक्टर. जाऊ दे मम्मी ती सोड. हा नाही ती सोड, पाय थोडं थोडं सोड सोड. जाऊ दे जाऊ दे. इकडे स्टेरिंग बघ, स्टेरिंग बघ इकडे. अगे तिकडे पुढे इकडं जाऊ द्या. बघू शकता मम्मी आता ट्रॅक्टर घ्यायला मदत करते पुढे जरा थोडी. पहिल्यांदा लई दिवसात ना बसली ट्रॅक्टर मध्ये. बस इकडे तर कॅरेट पासून इकडे घे. जाऊ दे पुढे अजून. हो बस का, जाऊ दे पुढे जाऊ दे. इकडे काय स्टिअरिंग सगळं इकडे इकडे इकडे. बस क्लच दाब दाब. सो गाईज बघू शकता आम्ही आलेलो आहे आता रानात. म्हणजे मी आधी चालतो ट्रॅक्टर घेऊन. आता तिकडे आपल्या डम्पिंग मध्ये कणसं टाकायचं काम सुरू आहे. आणि ते बघ मम्मी आलेत. मम्मी इकडे बघ, ते बघा मम्मी आली. या मम्मीला म्हणतोय ट्रॅक्टर थोडा पुढे घे, पण काय मम्मीला 3-4 वेळा तिला म्हणायला लागते तेव्हा कुठे ती एकदा पुढे घेते. आणि हे बघा इकडे तर बघितलं त्याच्या आतमध्ये कंस दिसून. सो आता ही एकदा एक डम्पिंग भरली की तिकडे जाऊन त्या डोंगराच्या पलीकडं जाऊन तिला वाचायचंय. मग तिकडे कंस वाळून जातात. सो आता बघूयात किती होते अजून. एवढं पूर्ण हे सगळे जे एवढी कंस काढायच्यात. आज काही ते होणार नाही, 2 दिवस लागतील. आणि उद्याचं आपलं ऑफिस आहे, सो उद्या इकडे दुसरा ड्रायव्हर येईल. मग त्याला मम्मीला त्यांना 500 रुपये द्यायला लागतील. मी फुकट काम करतोय. तू चालवशील. मम्मी म्हणते तू गेल्यावर मी चालवून, ड्रायव्हरची गरज नाही. हा हा माझा पाय दुखतोय त्याच्यामुळे ते क्लच दाबता येईल मला. हा हा तर सो म्हणते तू जाऊ द्या,
मग उद्या माझी मी बघते म्हणली, ड्रायव्हरची गरज नाही काय. तो बघा ट्रॅक्टरचा ड्रायव्हर, आमच्या ड्रायव्हर आहे आमच्या ट्रॅक्टरचा इकडे. सो मम्मीला आता इथं आली, किती दिवसात ना आली राहणार मम्मी? कालच आले. काल तिकडे कुठे तोंड करते? कालच आले बाबा. आपली सर लोक आलते ना काल, त्यांना जेवायला नाही, काम करायला किती दिवसात ना आली? काम करायला. मी आज तरी कुठे ट्रॅक्टर चालवते, काम कुठं करते? कामात तर सोडून दिलं बाबा, पाय दुखायला लागले आता. काम करत नाही म्हणूनच पाय दुखतात, खाऊन खाऊन नुसतं बसल्यावर. नाही आता काही नाही, वजन हा एवढंच आहे माझं. चलो आता आम्ही निघतो. दुपारची जेवणाची वेळ झालेली आहे. हे बघा इकडे आता हा डम्पिंग भरला की मला तिकडे जायचंय त्याला सोडायला. सो असंच एक गावाकडचं वातावरण मस्तपैकी आम्ही एन्जॉय करणार आहे वीकेंड मध्ये. म्हणजे झाली वीकेंड आता संपली. आज तर रविवार आहे, उद्या मंडेला परत आपलं ऑफिस बॅक टू जर्नी. तेच ते काम, तेच ते सगळंच आहे. चलो सो गाईज, अशा पद्धतीने आपला संडेचा जो डे आहे तो या ठिकाणी एंड झालेला आहे. आणि मागे कंस आणले बघा, मी लावलंय ट्रॅक्टर. आता पलीकडे कंसे खाली करायचं काम चाललंय. तिकडून आणलेत आपण, म्हणजे इकडे बघितलं तर त्या वावरातनं आपण हे केलेले कंस ट्रॅक्टर मधून भरून, म्हणजे बाया होत्या त्यांनी खुडले आणि ते खुडलेले कंस ट्रॅक्टर मध्ये भरून या ठिकाणी आपण आता इथं खाली करतो. बघा तिकडे आप्पा आहेत. आप्पा मला शिवाय देतात, म्हणतात काम करत नाही, नुसतं हे करतो. हो का त्यांचं आप्पा कस काय रिवर्स मारला ट्रॅक्टर? चांगला मारलाय, नंबर 1. बघा एक विदाऊट एनी स्ट्रगल मी रिवर्स घेतला ट्रॅक्टर, काहीच प्रॉब्लेम नाही केला या ठिकाणी. एवढं ॲक्युरेट जजमेंट जमले. सो अशा पद्धतीने झालेलं आहे या ठिकाणी. आणि मी आता इकडे लांबून बोलतोय, बिकॉज तिथं जर मी व्हिडिओ काढत बसलो तर सगळे माझ्या नावाने बॉम्ब पालतील. आता मला हाणायचेच राहिलेत फक्त, बिकॉज आता एवढे व्हिडिओ झाले, तेवढं हे झालंय, नुसतंच हे झालंय. हा पण मी काम पण केलंय बरं का ट्रॅक्टर चालवायचं. कारण की ड्रायव्हरला यांना 500 रुपये द्यायला लागले असते. मी तेवढं काम केलं, यांच्याकडून पैसे नाही घेतले बघा. सो आता इथं ह्या कागदावर कंस खाली करूयात आपण. आता वाजलेले संध्याकाळचे 6. मला घरी जायचं आहे, परत अक्षयचं हे करायचं आहे, काय म्हणतात त्याला, काय म्हणतो आपण, अक्षयचा चष्मा घ्यायचा आहे अक्षयचा, त्याच्यासाठी यवतला जायचं आहे तिकडून. मग परत घरी, मग उद्या मॉर्निंगला आपल्या हिंजवडीला बॅक टू ऑफिस. सो असे काहीचं शेड्यूल आहे. इकडे गावाकडे आलं की ना 2 दिवस कुठे गेले ते काही कळत नाही. असंच आहे आता. हे बघा आपला कांदा आहे हा मागं, ते आपलं. चलो आता मी ना ट्रॅक्टर आपल्याला लावायचा राहणार, बिकॉज उद्या अजून परत 1-2 खेपा होतील. सो त्या खेपा झाल्या की मग बाजरी करायची 2-3 दिवसांनी उन्हात वाळून. सो चलो, कंटेंट आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.